नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. आज आम्ही 2 व्हिडिओ शूट करणार आहोत. कारण एक तर भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना कोलंबोतल्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावरती होणार आहे. त्याचे पहिल्यांदा आम्ही प्रिव्ह्यू सादर करणार आहोत. माझ्यासोबत माझा उच्च शिक्षित आणि त्याचबरोबर BBC टेस्ट मॅच स्पेशलचा कॉमेंटेटर प्रकाश वाकणकर, ज्याला तुम्ही ओळखता, तो आज सोबत आहे. तोही मॅच बघायला आला. आमचा मित्र धनंजय गोडबोले आलेला आहे पुण्याहून मॅच बघायला, आणि म्हणून तुम्हाला तो पहिला सादर करणार आणि नंतर एका खास खेळाडू विषयी आम्ही दुसरा व्हिडिओ सादर करणार आहोत. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. प्रकाश, श्रीलंकेमध्ये असंख्य सामने तू बघितलेले आहेत, असंख्य सामने तू कव्हर केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे कॅन्डी पॅलिकेलेचं वेगळं आहे संपूर्णपणे, गॉलचं वेगळं होतं, डंबुलाला आपण वन डे वगैरे कव्हर केले आहेत. पण कोलंबो हे वेगळं प्रकरण आहे. कोलंबो हे तर वेगळं आहेच सुनंदन, परंतु कोलंबोतले दोन्ही मैदानही किती वेगळे आहेत. प्रचंड तिन्ही पिसारा विसरलो. पिसारा ओव्हल म्हणजे सगळा सारांश वाट लागते व्हिजिटर्सची. प्रेमदासा, जिथे मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते, टॉस जिंका, मॅच जिंका, आणि संपल्यानंतर किती लवकर लोक बाहेर पडतात. लोक काहीतरी 24 का 25 गेट्स आहे. पण उद्याची जी मॅच आहे ती आहे सिनली स्पोर्ट्स क्लबवर. हे म्हणजे कसं PYC जिमखाना आहे किंवा डेक्कन जिमखान्याचं ग्राउंड असं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं मला वाटतं समुद्राच्या इतक्या जवळ असल्यामुळे, हवामान सारखं वेगळं असल्यामुळे, ह्युमिडिटी, टेम्परेचर आणि ऑपोजिशन, हे सगळ्या गोष्टी सारख्या वेगवेगळ्या पद्धतीने दे आर प्लेइंग अ व्हेरिएबल रोल. आणि मला एक किस्सा आठवतो, तू नाव ऐकलं असशील कदाचित. सचिन तेंडुलकर म्हणून एक खेळाडू होता. त्यांनी मला सांगितलं होतं, इथे एकदा मॅच खेळत होते ते कोलंबोमध्ये प्रेमदासा मैदानावर, आणि पहिली बॅटिंग करायची संधी भारताला मिळाली आणि भारताने 8 आऊट 5.6 केला. 167 ओव्हरची फिल्डिंग श्रीलंकेला करायला लावली आणि डाव घोषित करून टाकला. आणि आत येत असताना तो म्हणला की 167 धावांची ओव्हरची फिल्डिंग करून सुद्धा श्रीलंकन संघ अशा हसत होते. आम्ही म्हणलं चायचं काय, यांना लाज नाही वाटत, एवढी फिल्डिंग करायला लावली, वाट लावतो ते. आणि नंतर त्यांच्या हसण्याचं का कारण होतं नंतर कळलं. कारण त्यांनी प्रकाश जास्त स्कोर नाही केला. त्यांनी 4 का 6 आऊट 900च्या पुढचा स्कोर केला. एक अख्खा दिवस मानामा आणि जयसूर्यांनी अख्खा दिवस बॅटिंग, म्हणजे द्रविड आणि लक्ष्मण जशी अख्खा दिवस बॅटिंग तशी अख्खा दिवस. आणि त्यांनी 260-70 ओव्हर भारताला, तुम्ही 160 तर आम्ही 260. तर म्हणून मी म्हणलं की कोलंबोला आल्यानंतर वेगळं असतं. कारण हे सिंहली स्पोर्ट्स क्लबचा इतिहास प्रकाश चांगला नाहीये. नाही, आपला तर नाहीच आहे, आणि व्हिजिटिंग टीम्सचा जनरली नाहीये. गेल्या काही वर्षात थोडासा सक्सेस मिळालेला आहे, ऑस्ट्रेलियाला मिळाला आहे वगैरे वगैरे, पण ते श्रीलंकेच्या क्रिकेटचं थोडंसं डिक्लाइन आहे त्यामुळे आहे. पण आपण सुद्धा डिक्लाइन मधनं जरा असं बुडता असं तोंड बाहेर काढलेलं आहे, गॉलला थोडस नाक बाहेर काढलेलं आहे. तर असं काही होणार नाहीये की आपण आता डॉमिनेटिंग आहोत, लीडर आहोत, अजिबात नाही. अँड श्रीलंका विल वॉन्ट टू कम हार्ड. आज बघितलं ना ते ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर बांगलादेशची काय हालत झाली, ते बोलूच नकोस. कारण प्रकाश, गंमत अशी आहे, हे जे सिंहली स्पोर्ट्स क्लबचं मैदान आहे, तिथे मी काही कसोटी सामने कव्हर केले. त्याचं वर्णन तुम्हाला सांगतो. 2008 साली इथे मुथय्या मुरलीधरन आणि अजंता मेंडिस यांनी दोघांनी मिळून आपली वाट लावलेली होती. दोघांनी मिळून 20 पैकी, दोन्ही डावातल्या 10-10 20 विकेट पैकी 18 विकेट या दोघांनी खाऊन टाकल्या होत्या आणि भारताला सपाटून पराभवाचा धक्का दिलेला होता. 2010 साली या सिंहली स्पोर्ट्स क्लब वरती तुम्ही जेव्हा, आम्ही जेवतो, आपण 600-700 रन्स केल्या, त्यांनी 500-700 रन्स केल्या. या विकेटवरती फलंदाजांचे लाड होतात आणि गोलंदाजांचे हाल होतात. अपवाद फक्त 2017 सालच्या कसोटीचा होता की ज्या वेळेला भारताने तर 600 धावा केल्या आणि त्याच्यानंतर अश्विनच्या अप्रतिम बोलिंगमुळे पहिला डाव श्रीलंकेचा 180च्या आसपासच्या धावसंख्येत गुंडाळला गेला. सेकंड इनिंग मध्ये त्यांनी प्रतिकार केला, पण तरी जडेजाने 5 विकेट काढल्या आणि आपल्याला सामना जिंकून दिलेला होता. ही एकमेव चांगली आठवण आहे रे मित्रा. नाहीतर सिंहली स्पोर्ट्स क्लब त्रास देत आलाय आपल्याला त्रास देत आलाय. मी म्हटल्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या टीम्सना पण त्रास देत आलेला आहे. परंतु मजा अशी आहे की बघ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस हे तुम्हाला कुठल्याही कंडिशन मध्ये चान्स देतात. हो, आणि तू जसं सांगितलंस की
मुथ्या मुरलीधरन तर म्हणजे काय काचेच्या पिचवर सुद्धा तो बॉल आडवा swing वळवू करतो. त्यामुळे त्याला शकायचा. काय फरक वळवू पडतच नाही. शकायचा. विकेट कसे असो त्याचं थोडंसं ते शोएब अख्तर सारखं आहे. पिच कसंही बनवावं हवेत तर माझा बॉल आहे ना. माझं राज्य हा. तर त्यामुळे इट विल बी अन इंटरेस्टिंग गेम. आय थिंक इट विल बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इंडिया लाईक इन गॉल की टॉस जिंकला पहिली बॅटिंग करता आली आणि जर एक धडधाकट स्टोर उभा केला तर ऍटलिस्ट चान्स आहे. थोडा वांदे आहेत. वांदेपेक्षा काय माहितीये का या खेळपट्टीवरती मी असं प्रकाश बघितलंय ज्याला शुद्ध इंग्रजीत बोलतो तुला कदाचित कळणार नाही. हा मला नंतर समजावून सांग मराठीत. हा फलंदाजांना तोंडाला पाणी सुटतं आणि गोलंदाजांच्या डोळ्यातलं पाणी येतं अशी परिस्थिती या खेळपट्टीची असते. त्यामुळे पहिल्यांदा लक्ष द्यायला लागेल या खेळपट्टीकडे. जे मला कळलेली गोष्ट आहे त्याप्रमाणे पहिली कसोटी हरल्यामुळे त्यातनंही त्यांचे महत्वाचे बॅट्समन नसल्यामुळे अजून त्यांना एक धक्का लागलाय. म्हणजे दिनेश चंडीमलला दुखापत झालेली आहे. त्यामुळे ते थोडेसे बॅकफुटला राहणार. खेळपट्टी फलंदाजीला परत एकदा पोषक केली जाणार कारण भारतीय 3 स्पिनरचं जे काही बोलबाला आहे त्याच्यावरती चान्स घेण्याचा प्रकार हा श्रीलंकन संघ करेल असं प्रकाश मला तरी वाटत नाही. तुझं मत काय? कसं आहे ना नंद्या, टीम मॅनेजमेंटचं त्या वेळेचं काय विचार असतो आहे. तू जो सांगितलास तो एक कॉन्झर्वेटिव्ह प्लॅन आहे. करेक्ट. दुसरा प्लॅन असाही असू शकतो की व्हॉट हॅव वी गॉट टू लूज. बरोबर. श्रीलंकेचे WTCचे चान्सेस फारसे नाहीयेत हे सगळ्यांना माहिती. भारताचे थोडेसे असतील कमी किंवा आपल्याला वाटतं की आहेत, खूप कमी. अजून आशा असते. खूप कमी. श्रीलंकेचे नाहीयेत हे नक्की आहे. तर मग व्हॉट हॅव वी गॉट टू लूज म्हणलं तर इथे कोपऱ्यावर ते कसिनो आहे ना तिथं खेळतात ना लोक, तसं काहीतरी करतील का. म्हणजे आय एम नॉट सेइंग रँक टर्नर किंवा वाईट बॅटिंगसाठी विकेट, पण दे मे मेक अ ट्रूअर पिच देन वी थिंक. आणि दोन्ही बॅटिंग बॉलिंगला त्याला चान्स देतील का. कारण असं नाहीये की त्यांच्याकडे बॉलर नाहीयेत. त्यांचे बॉलर्सनी त्या नवीन मुलाने सुद्धा छान बॉलिंग केली. केशराने छान बॉलिंग केली. जयसूर्या तर आहेच प्रभात. आणि क्विक बॉलर्सना काही फारसं मिळालं नाही, पण इथल्या समुद्राच्या इतक्या जवळ असल्यामुळे काय इम्पॅक्ट होऊ शकेल हे सांगता येत नाही. सो इट्स गोइंग टू बी म्हणजे त्यांच्या मनात जाऊन जर कळता आलं तर काय होईल हे उद्यानंतरच कळेल. प्रकाश खरंच जर का गॉल सारखं की फलंदाजांचे थोडेसे लाड करतायत पण गोलंदाजांना संधी आहे अशा प्रकारची जर का खेळपट्टी सिंहली स्पोर्ट्स क्लब वरती मिळाली तर मी जाहीरपणे सांगतो मी प्रकाश वाकणकरच्या तोंडात चितळ्यांचं दुकान घालीन. अख्खं दुकान, मिठाई नाही, चितळ्यांचं दुकान घालीन. कारण मला तरी या खेळपट्टीवरनं आतापर्यंत तरी खूप अखेर अनुभव हा गेल्या काही सामन्यांपुरता मर्यादित असतो. तसं झालं तर फार चांगलं होईल. प्रकाश या सामन्याकडनं गेल्या सामन्यामध्ये आपण जिंकलो ठीक आहे, पण मी एक मुद्दा मांडला होता की तेवढी फलंदाजी मजबूत नाही वाटली. खूप जणांना ते मत पटलं नाही, पण पडिक्कल वॉज आउटस्टँडिंग. नाही नंद्या कसं आहे ना 165 धावांनी आपण मॅच जिंकलो. हो. देवदत्त पडिक्कलचे 167 रन पहिल्या इनिंगचे. बरोबर. म्हणजे ऍक्च्युली गणितावर हे होत नाहीत गोष्टी, पण त्याच्यावरनं तुम्हाला इम्पॅक्ट कळतो की तसं पाहायला गेलं तर आपल्या टॉप 4 मध्ये ठीक आहे यशस्वी पहिल्यांदा अनफॉर्च्युनेटली रनआउट झाला. दुसऱ्या इनिंग मध्ये 0, जडेजाने रन्स नाही केल्या, गिलच्या रन नाही झाल्या, रिषभनी सेकंड इनिंग मध्ये केल्या, जुरेलनी पहिल्या इनिंग मध्ये केल्या. पण असं जे एकेकाळी वाटायचं ना ते आपण नावं बघायचो 6 तसं ते वाटत नाही आपली बॅटिंग लाईनअप. आणि थोडेसे चिंक्स आहेत, प्रश्नच नाही. म्हणजे बॉलिंग मध्ये सुद्धा हा विचार कर, कुलदीप यादव इज नॉट फायरिंग. हो ना. ठीक आहे त्याला खूप आपण बोललोय त्याच्याबद्दल कसं त्याला ट्रीट करतात नाही करत, पण ही इज नॉट फायरिंग. मानव सुतार ह्या मुलांनी आता अफगाणिस्तान, तुम्ही म्हणाल अफगाणिस्तान काय कॉम्बिनेशन होतं, तिथे परफॉर्मन्स केला, इथे 10 विकेट काढल्या मॅच मध्ये आणि ही कॅन बॅट. तर जडेजाची खरी रिप्लेसमेंट तो होऊ शकेल का पुढे जाऊन हे वेळ सांगेल. पण रवींद्र जाडेजाला सुद्धा खूप लोक बोलत आली आहेत की आता तो 27 वर्ष झालाय, ही ऑल्सो नीड्स टू वॉच आउट. मग कुठे नेक्स्ट लेवल. ठीक आहे आपण सारांश जैनला आणलाय ट्रिपवर, मला नाही वाटत त्याला चान्स मिळेल. कारण पहिल्यांदा खूप असं वाटलं होतं की इतके लेफ्ट हँडर आहेत त्याला खेळवतील. रिमोट चान्स. समवेअर इंडियन टीम मॅनेजमेंट सुद्धा थोडीशी कॉन्झर्वेटिव्हच खेळते. कारण त्यांना आता डेस्परेशन आहे की ऍटलिस्ट ही तरी मॅच जिंकून दोन्ही मॅचेसचे WTC पॉइंट्स घेऊया. न्यूझीलंडचं काही खरं नाही, जिवंत ठेवूया. न्यूझीलंडचं काही खरं नाही, सगळ्यांना माहितीये. आणि मग ऑस्ट्रेलिया येणार 5 टेस्टसाठी, ती खरी सिच्युएशन मध्ये कळेल काय होते. असं कदाचित होण्याची शक्यता आहे. मला नाही वाटत अनलेस देयर इज अन इंजरी और अ निगल काही चेंज होईल टीम मध्ये. बरोबर. कारण एकच झाला तर बदल हा जो यांनी मुद्दा मांडला प्रकाशनी की त्यांच्या संघामध्ये खूप लेफ्ट हँडर्स आहेत
त्याचा विचार करून भस्कन चालवलेलं संधी मिळेल का गॉड नोस, पण बाकी काही बदल होणार नाहीत. परंतु फलंदाजीच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर धावा केल्या का हो, एकदम छान पद्धतीने सगळ्यांनी फायर झाले का नाही, हा जो त्यांनी मुद्दा मांडला तोही मला पटणार आहे. गोलंदाजीच्या बाबतीत कसोटी सामना प्रकाश जिंकायचा असला तर दोन्ही इनिंग मध्ये तुम्ही लवकर आउट काढला, नथिंग लाईक इट. एका इनिंग मध्ये तरी, खास करून पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला जर का 3 दिवसामध्ये पहिली इनिंग संपली तर त्या कसोटी सामन्याचा निकाल लागू शकतो. आणि त्यातनं श्रीलंकेच्या खेळपट्ट्या या अशा विचित्र आहेत की 4-5व्या दिवशी कधी कधी बॅटिंगला बेटर होतात. हा, आणि मजा कशी आहे की दोन्ही इनिंग मध्ये एका स्टेजला श्रीलंकेचा जो रेजिस्टन्स झाला, पहिल्या इनिंग मध्ये टिकवायला आणि तो नवीन मुलगा सोनल त्यांनी 100 जेव्हा केला आणि यांनी 80 केला, त्यावेळेला असं वाटत होतं की सडनली पहिल्या 5 विकेट घेतल्यानंतर इंडियन बॉलरचं ब्लेड मधलं धार गेली, काढूनच टाकली. एकदम ऑर्डिनरी वाटत होतं, पाठा विकेट वाटत होतं. आणि ते म्हणतात ना की विकेट इज ओनली एज गुड और बॅड एज अ बॅट्समन. तर त्या दोघांनी रेजिस्टन्स केला. दुसऱ्या इनिंग मध्ये पण थोडंसं तसंच घडलं. आणि एका तऱ्हेने पाहायला गेलं तर इंद्रदेवाची कृपा. किती मॅच संपल्यानंतर किती वेळात पाऊस सुरू झाला रे, लगेच पाऊस चालू झाला, पण तो नंतर थांबला सुद्धा. पण प्रकाशच्या सोनलनी मात्र छाप पडली रे मित्रा, कडक बॅटिंग केली आणि अश्युअर्ड बॅटिंग होती आणि कॉन्फिडंट. आणि कुठेही असं नाही वाटलं की तो चाच पडतोय किंवा ही सर्चिंग फॉर द बॉल वगैरे. तर हा जो एक इनिशियल श्रीलंकेच्या बॅटिंगचं वर्षानुवर्ष, म्हणजे बिफोर दे गेन टेस्ट स्टेटस ऑल्सो, सिद्धार्थ बॅटमनी, बुंदाला वर्णापुरा, ह्या लोकांच्या बॅटिंग मध्ये सुद्धा तो एक क्लास, तो एक टेक्निकली सुपिरियर. थोडंसं ह्या श्रीलंकेच्या बॅटिंग मध्ये आता ती मजा येत नाही. म्हणजे तो महिला कुठे आहे, तो संघा कुठे आहे, तो जयसूर्या कुठे आहे, हे आता जसं आपण शोधतो, गांगुली कुठे आहे, तेंडुलकर कुठे आहे, तसंच ते थोडंसं व्हायला लागलं. आपण बॅटिंग मध्ये के.एल. राहुलचं नाव घेतलं नाही. के.एल. राहुल मात्र जेव्हापासून वर यायला लागलाय त्यांनी बॅटिंग जुन्या पद्धतीने, ज्याला ऑर्थोडॉक्स टेस्ट क्रिकेट म्हणतात, तसं तो करतोय. आणि वन हॅज टू गेट रेडी फॉर न्यूझीलंड. कारण न्यूझीलंड मध्ये आता बोलण्यात अर्थ नाही, पण काय काय होतंय तुला जास्त माहिती. तुम्ही कोणाला सांगू नका, आम्ही कोणाला सांगितलेलं नाहीये, पण ही जोडी न्यूझीलंड मध्ये टेस्ट क्रिकेटच्या वेळेला प्रिव्ह्यू करणार आहे. फक्त कोणाला कळून देऊ नका, कारण आम्ही हे सिक्रेट ठेवलंय. पण प्रकाश, मी एवढंच म्हणेन, पहिला कसोटी सामना जिंकलाय, नाक जे आहे ते पाण्याच्या वर आलेलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याकडे आशेने बघण्यासाठी पूर्ण स्कोप आहे. अर्थात खेळपट्टी जर गोलंदाजांना अगदीच धपाटे घालणारे नसली तर काहीतरी होऊ शकतं. आणि जे आम्ही मुद्दा मांडला की पहिल्या इनिंगची टोटली महत्वाची राहणार, बॅटिंग येऊ देत, बॉलिंग येऊ देत, त्याच्यामध्ये तफावत नसली पाहिजे. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, 3 दिवसामध्ये जर का पहिला डाव संपला तर या कसोटी सामन्याच्या निकालाकडे प्रवास होऊ शकतो. भारतीय संघाची मनोमन इच्छा आहे की 2-0 असा आकडा घेऊनच न्यूझीलंडला जायचं. काय होतंय बघूया प्रकाश. त्यामुळे मित्रांनो, मैत्रिणींनो, आमची मतं आम्ही तुमच्या समोर मांडली. तुमची मतं काय आहेत ते आम्हाला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा जसा एक व्हिडिओ करतोय तसं एका खास खेळाडूच्या बाबतीतही व्हिडिओ करतोय, त्यामुळे त्याच्याकडेही नजर ठेवा. बाय बाय, नमस्कार.